संपादक क्रांतिकारी लेखनी न्यूज आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे। क्रांतिकारी लेखनी न्यूजच्या उमेदवार आपल्या द्वारी या कार्यक्रमात काटोल तालुक्यातील गट ग्रामपंचायत पारडसिंगा येथे हो घातलेल्या दिनांक 28 एप्रिल 2026 ला वार्ड क्रमांक 2 आणि वार्ड क्रमांक 3 या दोन वार्डातील निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झालेला आहे आणि त्या माध्यमातून क्रांतिकारी लेखनी न्यूज आपल्या समोर घेऊन आले आहे। उमेदवार आपल्या द्वारी हा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वार्ड क्रमांक 3 मधील महिला उमेदवार, कारण येथील जे आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, त्यामुळे येथे महिला उमेदवार म्हणून आज आपल्यासोबत संवाद साधणार आहे। वार्ड क्रमांक 3 मधील महिला सौ श्रद्धा सौरभ वाट हे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या निवडणुकीबाबत आणि त्यांचा उद्देश काय आहे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा। कारण एक महत्वाची बाब म्हणजे या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार लेक लाडकी याच गावाची आणि सुनमी याच गावातली, म्हणजे या उमेदवार जे आहे त्या याच गावातील, लेकही याच गावाची आणि सुनही याच गावाची आहे। नाव मी तुम्हाला आणखी एकदा सांगतोय, सौ श्रद्धा सौरभ वाट। ताई नमस्कार, आपलं क्रांतिकारी लेखनी न्यूज मध्ये अगोदर आपलं नाव सांगा, आपला प्रभाग सांगा आणि आपलं चिन्ह सांगा। नमस्कार, माझं नाव श्रद्धा सौरभ वाट, मी प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे। माझं चिन्ह आहे छत्री। कुठलाही राजकीय वारसा नाही, सर्वसामान्याची लेक, एका शेतकऱ्याची लेक, याच गावातील मुलगी आणि याच गावाची सून, असं व्यक्तिमत्व जे आज आपल्यासोबत आहे श्रद्धा सौरभ वाट। आपण त्यांना आणखी समोरचा एक माझा प्रश्न असा आहे, ताई मला एक सांगा, तुम्ही कुठल्या उद्देशाने या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या आहात? दादा, वार्ड क्रमांक 3 मध्ये माझ्या समोर लोकांनी असे समस्या मांडल्या आहे का त्यांना घरकुलचा अजूनपर्यंत लाभ भेटलेला नाही आहे आणि जे स्वच्छता आहे त्यांचं पण त्यांनी माझ्यासमोर समस्या मांडलेली आहे। तर आपण पाहिलं की वार्ड क्रमांक 3 मध्ये ह्या जेव्हा प्रचारासाठी फिरत होत्या तेव्हा सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांनी यांच्यासमोर एक महत्वाची म्हणजे घरकुलची समस्या मांडली, दुसरी स्वच्छतेची समस्या मांडली। या समस्या नागरिकांनी मतदारांनी यांच्यासमोर मांडल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न, सोडवण्याचे आश्वासन या वाटताईंनी नागरिकांना मतदारांना दिले आहे। तर आपला एक शेवटचा आणि एक म्हणजे आखरीचा प्रश्न असा आहे या ताईंना, ताई मला एक सांगा की आता तुम्हाला विजयासाठी, कारण या निवडणुकी रिंगणामध्ये अतिशय चुरशीची लढत आहे, सर्व महिला 3 म्हणजे महिला उमेदवार या निवडणुकी रिंगणात आहे, तर मला एक सांगा मतदारांनी तुम्हाला निवडून देण्यासाठी तुम्ही कुठलं म्हणजे आव्हान कराल या मतदारांना? आव्हान काय कराल? मी वार्ड क्रमांक 3 मध्ये मतदारांना असे आवाहन करते की दिनांक 28 एप्रिल 2026 ला छत्री या चिन्हावरील बटन दाबून मला बहुमताने विजय करा आणि जे मी निवडून आली तर जे तुमच्या सगळ्या समस्या आहे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करते। तर आपण पाहिलं की 100% समस्या सोडवण्याचं आश्वासन सौ श्रद्धा सौरभ वाट यांनी दिलेलं आहे आणि त्या नक्कीच करेल। त्यांना विजयासाठी शुभेच्छा ताई। तर सोबत आपण पाहिलं की गावात किंवा वार्डात अतिशय महत्वाच्या समस्या नेहमी क्रांतिकारी लेखनी न्यूज मांडत असतात आणि त्या क्रांतिकारी लेखनी न्यूजची दखल सुद्धा घेण्यात येते। तर मागेच आपण पाहिलं की विविध समस्या होत्या त्या आपण मांडल्या, त्याची दखल सुद्धा झाली आणि आता या निवडणुकीची म्हणजे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या गावात ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते। स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या चेहऱ्याची बाब म्हणजे ही निवडणूक आणि जे आपण जर म्हणू की त्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे असं म्हटलं तरी चालेल। तर ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे। तर आपण बघितलं या होत्या आपल्यासोबत वार्ड क्रमांक 3 मधील उमेदवार स्वतंत्ररित्या उभे आहे सौ श्रद्धा सौरभ वाट। त्यांनी अतिशय सुंदर अशा मोजक्या आणि चांगल्या यामध्ये आपली थेट मुलाखत क्रांतिकारी लेखनी न्यूजला दिलेली आहे। कुठलाही राजकीय वारसा नाही, एक सर्वसामान्याची गोरगरिबाची लेख
आणि याच गावची लेक म्हटलं तरी चालेल आणि याच गावची सून सुद्धा या श्रद्धाताई आहे. तर नक्कीच मतदारांचा एक भावनिक म्हणा किंवा या गोष्टीचा फायदा त्यांना या निवडणुकीत होणार आहे आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा. क्रांतिकारी लेखनी न्यूज असे विविध कार्यक्रम राबवित असतात. आपल्याला जर ही बातमी आवडली असल्यास आपण कृपया क्रांतिकारी लेखनी न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पाहत राहा फक्त न फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज. मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, मुख्य संपादक पारडसिंह.